सर्वात योग्य लाकडातील देव्हारा। त्यात काळे शिसव वापरल्यास अति उत्तम। त्याखालोखाल सागवान फळझाडाचे लाकूड चालेल। जंगली लाकूड वापरू नये, कारण देव्हायाला चिरा पडू नये। त्यानंतर काचेचा देव्हारा चालेल, परंतु संगमरवर देव्हारा वापरू नये। घरातील देव्हायाला कळस नसावा। देवघर वरून नेहमी चपटे असावे। देवघर ईशान्य कोपऱ्यात असायला पाहिजे। शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असायला पाहिजे। देवघरात कुलदेवता, देवी, अन्नपूर्णा, गणपती, श्रीयंत्राची स्थापना करायला पाहिजे। महत्वाची सूचना, तीर्थक्षेत्रातून विकत घेतलेल्या वस्तू देवघरात ठेवणे टाळायला हव्या। पारंपरिक मूर्तीचीच पूजा केली पाहिजे। मूर्तीची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसून पूजा केली पाहिजे। देवघरातील मूर्ती 4 इंचाहून जास्त उंच नको। देवघरात नाचणारे गणपती, तांडव करत असलेले शंकर, वध करताना कालिका आदी मूर्ती किंवा फोटो ठेवू नये। देवघरात महादेवाची लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे, मूर्तीच्या स्वरूपात नाही। पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असायला पाहिजे। दिवा आग्नेय कोपऱ्यात देवघराच्या असायला पाहिजे। पूजेत पाणी उत्तरेकडे ठेवायला पाहिजे। शंखघंटीचा उपयोग जरूर करावा। निर्माल्य, पुष्पनारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केले पाहिजे। ते घरात ठेवणे वर्जित आहे। पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायला पाहिजे। खंडित झालेल्या मूर्तीचे विसर्जन केले पाहिजे। विसर्जनाच्या अगोदर त्यांना नैवेद्य दाखवावा। नैवेद्य नेहमी गोड वस्तूंचा दाखवावा। प्रत्येक कुटुंबाच्या घरी देव्हारा असणे अत्यावश्यक आहे। ज्या घरात देव्हारा नाही ते घर आध्यात्मिक दृष्ट्या स्मशानवत आहे। आपल्या आई वडिलांपासून मुलगा जरी स्वतंत्र राहत असेल तरी त्याला आपल्या नवीन कुटुंबात स्वतंत्र देव्हारा असणे आवश्यक आहे। देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे असुरी जीवनच असते। ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा प्रत्यक्ष लक्ष्मी नारायणाचाच संसार असतो। वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात देव्हायाचे तोंड पश्चिमेस असले तरी चालते। ईशान्य कोपरा शक्य नसल्यास पूर्व पश्चिम तोंड करून देव्हारा चालेल, परंतु शक्यतो ईशान्य कोपराच हवा। पूजाघर भिंतीत कोरून करू नये। अगर देव्हारा संपूर्ण भिंतीत चिकटवून ठेवू नये। पूजा घरात अळीच्या वस्तू ठेवू नये। प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजाघरात ठेवू नये। देव्हायात कमीत कमी मूर्ती अगर तसबैरी असाव्या। कुलदेवीचा टाक, मूर्ती अथवा तसबीर, इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती, लंगडा बाळकृष्ण, नंदी व नागविरहित शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा पार्द शिवलिंग असावे। एकाच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती पूजेत असू नये। त्या दोन्ही एकही कार्य करीत नाही। मात्र एकाच देवतेची मूर्ती व तसबीर, फोटो असेल तर हरकत नाही। देव्हायात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नये। घराचे वातावरण स्मशानवत होईल, कारण भगवान शंकराचे सगुणरूप स्मशानातच तांडवनृत्य स्वरूपात मानले जाते। संसारी माणसाने मारुतीची देव्हायात पूजा करू नये। कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता, धोका असते। देव्हायात शनीची सुद्धा पूजा करू नये। सर्व जीवन संकटमय अतिउदास राहते। नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।